नाशिकमध्ये कराड पार्ट 2 प्रकरणाचा उलगडा झालाय। रवींद्र एरंडेच्या कार्यालयात पोलिसांनी छापा मारलाय। सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव जप्त केलेत। भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण एरंडे करत होता। कराड पार्ट 2 नाशिकमध्येच उघड झालाय। सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव सुद्धा रवींद्र एरंडेच्या कार्यालयातून जप्त केलेत। एरंडेच्या कार्यालयामधून सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव जप्त करण्यात आलेले आहेत। रवींद्र एरंडे सुद्धा महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं उघड झालेलं आहे। पोलिसांनी छापेमारी केली, त्या दरम्यान पक्ष्यांचे अवयव आणि सापाची कात जप्त केली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, कराड पार्ट 2 पुन्हा एकदा नाशिकमध्ये उघड झाला आणि कार्यालयामध्ये जी छापा टाकला त्यामध्ये सापाची कात आणि काही पक्ष्यांचे अवयव सुद्धा आढळले असं कळतंय। सुवर्णा, रवींद्र एरंडेला अटक केल्यानंतर पोलिसांच्या टीमने त्याच्या कार्यालयावर छापा टाकलेला होता। त्यावेळी धक्कादायक असं साहित्य त्या ठिकाणाहून सापडलेलं आहे। त्यामध्ये सापाची कात, पक्ष्यांचे अवयव आणि अन्य काही साहित्य त्या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केलेलं आहे। भोंदू अशोक खरात प्रमाणेच एरंडे देखील महिलांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार करण्यासाठी अंधश्रद्धेसारखे काही प्रकार करत असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे आता त्या दृष्टिकोनातून देखील आता पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे। धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी।